लाडू आणि सुट्ट्यांचा भोलानाथ. आज सोमवार आहे. शाळेची घंटा त्याला आठवली आणि भोलानाथच्या पोटात लगेच गोळा आला. त्याचे दप्तर एका कोपऱ्यात शांतपणे बसले होते, पण भोलानाथला ते उठा आणि या असे ओरडत असल्यासारखे वाटले. जर आज खूप मोठा पाऊस पडला तर किती छान होईल. तो खिडकीतून आकाशाकडे पाहत म्हणाला. इतका पाऊस की शाळा बंद करावी लागेल. न संपणारी सुट्टी. वाह. उद्या मंगळवार आणि मंगळवारी आहे गणिताचा पेपर. त्याला वाटले 6 + 8 + 2 / 4. ओहो, हे खूप अवघड आहे. त्याला फक्त सुट्ट्या आणि खेळायचे होते. आई, मला बरे वाटत नाहीये. भोलानाथ आईजवळ यशोदा गेला. त्याने त्याचा आवाज इतका हळू केला जणू त्याला खूप मोठा ताप आला आहे. तो खरोखर आजारी असल्याचा अभिनय करत होता. आई यशोदा हसली. तिने भोलानाथचे कपाळ तपासले. ताप तर नाहीये, पण भूक लागली आहे का, ती म्हणाली. भोलानाथचा शाळेतून सुटण्याचा पहिला प्रयत्न फसला होता. शाळेत जाणे निश्चित झाल्यावर भोलानाथने दुसरी योजना काढली. मला आठवड्यातून 3 रविवार हवे आहेत, तो स्वतःशीच पुटपुटला. सोमवार, मंगळवार, बुधवार, सगळे रविवार. काही वेळाने भोलानाथने पाहिले की आई सोफ्यावर दुपारी थोडीशी डुलकी घेत आहे. किचनमध्ये एका डब्यात त्याचे आवडते लाडू ठेवलेले होते, जादूच्या गोळ्यांसारखे. भोलानाथने चोरासारखा हळू आवाज काढला. तो पाऊलखुणा न करता स्वयंपाकघराकडे सरकला. त्याचे ध्येय लाडूचा डबा. त्याने हळूच डबा उघडला आणि एक लाडू उचलला. तो लाडू तोंडात टाकणार तेवढ्यात यशोदाने हळूच एक डोळा उघडला. तिने हसून विचारले, भोलानाथ, आजारी मुलाला लाडू खाण्याची परवानगी असते का? यशोदा उठली आणि म्हणाली, शाळेत सगळे दिवस असतात भोलानाथ, मजा आणि अभ्यास दोन्ही. आता हा लाडू खा आणि तयार हो. गणित खूप सोपे होईल, फक्त प्रयत्न कर. भोलानाथने मोठा श्वास घेतला आणि हसून लाडू खाल्ला.